लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये सध्या चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांच्या नावासमोर कॅप्टन हा शब्द वापरू नये अशी मागणी माजी सैनिकांनी केली आहे। याबाबत त्यांनी माध्यमे आणि पोलिसांना निवेदन दिलंय। नाशिक शहर जिल्हास्तरीय माजी सैनिकांच्या मते अशोक खरात हे केवळ काही काळ मर्चंट नेव्हीमध्ये होते आणि त्या क्षेत्रात कॅप्टन अशी रँक नसते, त्यामुळे पोलीस किंवा माध्यमांकडून त्यांच्या नावासमोर कॅप्टन हा शब्द वापरणं चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मी लक्ष्मीकांत पारनेरकर, एक माजी सैनिक। मी आमच्या नाशिकमधील किंवा महाराष्ट्रातील सर्व सैनिक संघटनांतर्फे एक निवेदन देऊ इच्छितो की सध्या या लिंगपिसाट, भोंदू, तथाकथित ज्योतिषी कॅप्टन म्हणणारे अशोक खरात यामुळे जी कॅप्टन नावामुळे सैन्याची बदनामी होते। माझी सगळ्यांना विनंती आहे की हा कुठल्याही प्रकारचा कॅप्टन नव्हता। तो मर्चंट नेव्हीमध्ये कधीतरी कुठल्या तरी पदावर काम करत होता, पण निवृत्ती झाल्यानंतर लोक एक नेव्हीमध्ये होता, लोकांना काही मर्चंट नेव्ही आणि नेव्हीमधल्या काही लोकांना फरक समजत नाही म्हणून त्याला कॅप्टन म्हणले जायचे। पण आज त्याच्या या घाणेरड्या कृत्यामुळे लाजिरवाणी परिस्थिती झाली आहे। आज नाशिक ही मंत्रभूमी, यंत्रभूमी म्हणून ओळखली जायची, त्याच नाशिकमध्ये असे प्रकार घडत आहेत आणि त्यात जी व्यक्ती करत आहे तिला कॅप्टन म्हणून संबोधण्यात येत आहेत, ते आमच्या दृष्टीने खूप अपमानास्पद वाटत आहेत। तरी आमची ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच पोलीस बांधवांना विनंती आहे की त्याचा उल्लेख करताना अशोक खरातच करावा, कॅप्टन अशोक खरात असा त्याचा उल्लेख करू नये। माजी सैनिक, भारतीय वायुसेनेत कार्यरत होतो आणि या 2-4-5 दिवसापासून मी सुद्धा या 2 दिवसापासून ज्या बातम्या ऐकतोय त्या बातम्यांमध्ये प्रत्येक वेळी कॅप्टन खरात बोललं जातंय। कृपा करून माझी सर्व मीडिया बांधवांना विनंती आहे की त्यांनी त्या तोतया कॅप्टनला कॅप्टन म्हणू नये आणि उगाच आपल्या भारतीय जे माजी सैनिक आहेत किंवा सैनिक आहेत त्यांचं मनोबल खच्चीकरण करू नये, ही एक आमची नम्र विनंती आहे। आणि आमची पोलीस कमिशनरांना सुद्धा त्यांना जाऊन त्यांना भेट देऊ आम्ही आणि त्यांना एक निवेदन देऊ आणि त्या निवेदनाद्वारे त्यांना सांगू की त्यांनी सुद्धा सूचित करावं सगळ्यांना की हे कुठलेही कॅप्टन नसून हा एक लिंगपिसाट आणि तोतया असा हा ज्योतिषी आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर जी ऍक्शन घ्यायची ती तुम्ही घ्या, परंतु निदान त्याच्या नावापुढे कॅप्टन लिहून भारतीय सैन्याला बदनाम करू नका। माजी सैनिकांचं म्हणणं आहे की कॅप्टन ही पदवी केवळ लष्करामध्ये असते। अशा गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी व्यक्तीच्या नावासमोर हा शब्द वापरल्यास सैनिकांच्या सन्मानाला धक्का बसतो। यामुळेच अशा गैरकृत्यांमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या नावासमोर कॅप्टन हा शब्द वापरणं टाळावं अशी विनंती माजी सैनिकांनी निवेदनाद्वारे केलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।